गुड मॉर्निंग एव्हरीवन. माझं नाव अनिकेत आणि तुमचं या मराठी ब्लॉगर या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आजचा ब्लॉग हा खूप इंटरेस्टिंग होणार आहे, कारण मी आलो आहे माझ्या मित्रमैत्रिणीसोबत वरती आंबे काढण्यासाठी. हे माझे मित्रमैत्रिणी इकडच्या वरच्या बाजूला गेलेत. इकडे तर दिसत नाहीत, पण ते जरा वरती गेलेत. तर मी दाखवणार आहे की आंबे करवंद किती आलेत ते वरती, कारण मी आज खूप वरती चाललो आहे. मागच्या ब्लॉगमध्ये मी सांगितलं होतं की आंबे करवंद कसे किती आलेत ते, पण मी जास्त वरती आलो नव्हतो. तर आजचा प्लॅनिंग माझा एकदम वरती जाण्याचा आहे. तर तुम्हाला वरच्या बाजूला जे किती आंबे वगैरे आलेत ते मी सर्व तुम्हाला दाखवणार आहे. तर व्हिडिओ लास्टपर्यंत पहा, कुठे स्किप करू नका आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका. काय चावले काय काव ताजी, काय चावलंय? पुरी माझी काठी घेऊन येते का? हो. अनिकेत, आपली काठी राहिली तिथं. कुठे राहिले? नको रे बाबा, मला आता सांग नको. आंबे काही झेल्यामध्ये येत नाहीत वाटतं. असं पाहायचं असतो वांब्यासाठी. बघ हाय का? एक पण नाही. वांबा दिसता माझ्या अंगाला पटकन मारतो काय भाजेल नाही होणार आपल्याला घेऊन यायला. चले मंदताई. वा वा वा, आंबा खालून एकदम पद्धतशीर आंबे जमवलेत. त्यामध्ये जांभळं सुद्धा आहेत. आंबे चाललेत खाली. करवंद पण इतके जमवलेत. वा वा वा, खूप छान. चला आता वरती जायचं आपल्याला. डायरेक्टली वरती सपाटी आहे, वरती तिकडे जायचंय. चला ट्रेकिंग सुरू. कुठला गड आहे हा? किल्ला कोणता आहे? भाले किल्ला.
तिला घ्यायला सांगितली तर गेली काय घेऊन काय माहिती. चल चल तर पुढं काय बघत रिबॉन्डला मनाई बघा. वा वा वा, एक नंबर ट्रेकिंग सुरू झालेली आहे आता. जवळपास 1 तास लागणार आहे, 1-1.5 तास वरती जाण्यासाठी. आपण नाही जाऊ. चल चल पाय सरळ घे पाय. अरे वाट ही इकडून मध्ये कुठं सरळ असं झालं पाहिजे आडवा आडवा. बहुत आगे आए हम लोग. बहुत थोड़ा आगे जाना है. पीछे मुड़ के मत देखो. एकदम खतरनाक ट्रेकिंग. ऑलमोस्ट टॉपला आलो का आपण. ऑलमोस्ट टॉपला आपण. ठीक आहे, इथं टॉप आहे. चला चला सकारामदा चला. मला ट्रेकर्स बाय करा इकडे. पुढ्याची फुलं हाय. कोकिला ओरडायला लागले तर ते इकडे. ट्रेकिंगसाठी सर्वजण सर्वांना मदत करत आहेत. क्षणभर विश्रांती. आपण कुठून हे करायची शेती हाताने. बोर्ड बोर्ड बेर आणि लास्टला 3 वेळा कुठलायची. चला आता आली सपाटी. चला आली सापडी. पहिली कसं नीट कर. काय ग वा, अलगत पडली. सपाटीला खाली जायची. खाली जायची वाट खाली जायची ना. इकडून नाही एवढ्या सपाटीला आता वरती आलोय. काय त्यांनु पहिला दुकान नाही तर काय. आपण कसं आहोत माहिती आहोत काय. मग कशाला यायचं वरती. तुला पद आणायचीच नाही तुला. हो परत आणायची नाही. दादूचा नंबर येतोय तुझ्या मागे. हाती बघा किती पडले. हा ना. आता काय फाडी. आलो बघा. आलो. पद कधी यायचो असा. आता खाली नीट जा, मग फाटीची वाडी घेऊन येऊ. फायनली मी सपाटीला आलेलो आहे वरती. आणि इकडे कसं एक झाड दिसतंय आणि त्याला फळं सुद्धा आलेत. ही फळं दिसतात मागे. मला जवळून दाखवतो ती फळं. ही कसली फळं आहेत मला सुद्धा माहित नाही. तर आता मी चाललोय वरती. सपाटी जवळपास सुरू झालेली आहे वरती. आणि इकडचं मी तुम्हाला सीन दाखवणार आहे. वाव, खतरनाक सीन इकडे वरती दिसतोय.
आता जो आंबा पाहिजे होता त्या आंब्याजवळ आम्ही आलेलो आहोत. आणि हे सगळेजण इकडे आंब्याच्या खाली बसलेले आहेत. ही आमची बाबू इकडे आहे. व्हेरी गुड व्हेरी गुड. आणि हे इकडे दिसतात आंबे. ती मोठी काठी किती अजून ती मोठी आमच्यावाली जड आहे फक्त. एकच नंबर मस्त सुंदर गोड गावचा मेवा ना आवडीने खावा. त्याला कलर पण एक नंबर आलाय आंब्याला. ए हरण आली हरण. डायरेक्ट आडीला. खांद्यावरतीच सोड आणि काय तुम्ही दोरी बांधल्याने काय तुम्ही दुसरे खाल्लं गाडी. दाजी एक काम करा, मला खांद्यावरती घ्या. नाही होत काय त्या झिल्ल्यात काही येत नाही. नाही ते सरळच येत ना खाली खूप लांब होते. आधीच उचललाय नमस्ते. ज्यावेळी आंबे हातात येत नाहीत त्यावेळी दगडांचा उपयोग. पिक्कांबा पिक्कांबा. आंबे निघत नसल्यामुळे दगडाने आंबे पाडत आहेत. काय वांबे बिंबे काय नसतं त्या प्रकार काय नाही. ही आहेत कुड्याची फुलं. आणि हा आमचा पप्पू कुड्याची फुलं काढतोय. किती काढले काय पोता भरून काढलेत दाखव. पाण्याची बॉटल लपून ठेवली. तर मी आलेलो बालेकिल्ल्यावरती. हा जो इकडचा एरिया आहे सगळा त्याला बालेकिल्ला बोलतात. बालेकिल्ला का बोलतात हे मला पण माहित नाही, पण इकडचा एरिया पूर्ण सपाट आहे. आणि आम्हाला इकडच्या खालच्या बाजूने उतरून डायरेक्ट घरी जायचं. खाली तिकडे हायवे लागेल, मग हायवेवरून चालत डायरेक्ट घरी. आणि ही आमची गँग चालली चालत पुढे. खूप भूक पण लागली. आता वाजलेत 12 वाजायला आलेत. आणि सकाळी मी काहीच खाल्लं नव्हतं, चहा पिऊन फक्त आलो होतो. मला वाटलं की थोडंसं इथे पुढे जायचं असेल फक्त वरती, तर हे तर खूपच वरती आलेत. जवळजवळ 1.5 तास आम्ही चालतोय आणि दम पण लागलंय खूप. अजून मला वाटतं अजून 1.5 तास घरी जायला लागेल आम्हाला. आणि भूक पण खूप लागली. फक्त पाणी आणलंय, काही खाऊन तर नव्हतं आलं आणि खायला पण काही नाही आणलं. ही सगळी गँग चला सगळे डोंगर ट्रेक करत राहावा. इकडे आम्ही असे रानात भटकतोय आणि इकडे कोणतं तरी आम्हाला फळ दिसलंय. हा कोणता फळ आहे माहिती नाही. त्याला मी काढणार आहे डायरेक्ट आणि घरी नेणार आहे. फळ पण काही तुटत नाही. खतरनाक. फळाचं नाव मला पण माहिती नाही. आता गावी जाऊन विचारणार की कोणता फळ आहे म्हणून. फायनली आंब्याचा पोता येतोय खाली. बाबा रशी मोठी आहे का? मग अर्ध्यापासून कसं घेणार? का जम मारू?
आला आला ज्याला खाली आलं सोडा. आपले आंबे आले खाली. दाखवा आंबे. वा येलो येलो झालेत आंबे. फायनल इकडे आंब्यांच्या वाटण्या झालेल्या आहेत आणि म्हणतात ते आपले आंबे पोत्यात भरून डायरेक्ट घरी न्यायच्या तयारीत. आणि आमच्या इकडे बाबा पण काय एवढे मोठे असते एक पोतं भरला असतं. हे पिकतील हे चांगले. त्यात काय काय दुसरं कोयते आहे काय कोयते रस्सी